राधे कृष्ण गोपाल कृष्ण, राधे कृष्ण गोपाल कृष्ण, हाती घोडा पालकी, जय कन्हैया लाल की। सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा। नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाची पूजा अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची, पूजेसाठी लागणारं संपूर्ण साहित्य, योग्य पूजाविधी, मंत्र, उपवास कधी करावा अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। 15 ऑगस्ट 2025 शुक्रवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी। श्रीकृष्ण जन्मोत्सव आपल्या भारतामध्ये अगदी मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरा केला जातो। श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो। श्रावण महिन्यातील वद्य अष्टमीला रोहिणी नक्षत्रावर मध्यरात्री ठीक 12 वाजता कंसाच्या बंदिवासात भगवान श्रीकृष्णांचा पिता वसुदेव व माता देवकीच्या पोटी जन्म झाला आणि श्री विष्णूंनी 8वा अवतार श्रीकृष्णाच्या रूपात घेतला। श्रीकृष्ण हे देवकीचे 8वे अपत्य म्हणून जन्माला आले होते। मथुरेत जन्म झाल्यानंतर कृष्ण गोकुळात गेला, जिथे त्यांचा जन्मोत्सव अगदी धूमधडाक्यात साजरा केला जातो आणि कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला साजरी केली जाते, ज्याला बऱ्याच ठिकाणी दहीहंडी असं म्हणतात। तर कृष्ण जन्माष्टमी तिथीची सुरुवात 15 ऑगस्ट रोजी रात्री 11:49 सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी 16 ऑगस्ट रोजी रात्री 9:34 संपेल। उदय तिथीनुसार 16 ऑगस्ट ही अष्टमी तिथी येते, पण भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म मध्यरात्री 12 वाजता झाला होता, म्हणून 15 ऑगस्टच्या दिवशी रात्री 12 वाजता आपल्याला ही पूजा करायची आहे। या दिवशी आपल्याला जन्माष्टमी साजरी करायची आहे आणि असंही रात्री 12 वाजता 16 तारीख लागते आणि जन्माष्टमीचा उपवास देखील आपल्याला 15 ऑगस्ट रोजी करायचा आहे आणि रात्री 12 वाजता तुम्ही प्रसाद ग्रहण करून उपवास सोडू शकता किंवा दुसऱ्या दिवशी 16 तारखेला सकाळी सोडला तरी चालेल। शुक्रवारी रात्री 12 वाजता आपल्याला ही पूजा करायची आहे आणि ज्यांना रात्री 12 वाजता करणं शक्य नाही त्यांनी 15 ऑगस्ट रोजी सकाळी केली तरी चालेल किंवा प्रदोषकाळी पण करू शकता। कृष्ण जन्माच्या पूजेची शुभ वेळ 15 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12:03 पासून ते 12:47 पर्यंत आहे। या दिवशी प्रभू श्रीकृष्णाची विशेष पूजा केली जाते। तर त्या पूजेसाठी काय काय साहित्य लागते ते आधी आपण पाहूया। तर जन्मोत्सव साजरा करण्यासाठी बाळकृष्णाला मी पाळणा घेतला आहे, त्यासोबतच एका ताम्हणामध्ये बाळकृष्णाची मूर्ती घेतली आहे। तसेच बाळकृष्णाला छान ड्रेस आणि काही दागिने घेतले आहेत। मोरपीस असलेला मुकुट घेतला आहे। या ठिकाणी मी काही पिवळी फुले, गजरे, तुळशीपत्र आणि गणपतीसाठी दुर्वा घेतली आहे। या पूजेमध्ये तुळशीपत्र आणि पिवळी फुले अतिशय महत्त्वाची आहेत। इथे काही फळं मी नैवेद्यासाठी घेतली आहेत। गाय वासरूची मूर्ती घेतली आहे। हळदी कुंकू घेतला आहे। तसेच नैवेद्यासाठी अजून बरेच पदार्थ मी घेतले आहेत। त्यामध्ये मिठाई घेतली आहे, गोपाळकाला करून घेतलेला आहे, सुकामेवा घेतला आहे, त्यामध्ये बदाम, खडीसाखर घेतला आहे, कृष्णाला सर्वात जास्त आवडणारं लोणी घेतलं आहे। पूजा करण्यासाठी 2 समई घेतले आहेत। अभिषेक करण्यासाठी शुद्ध पाणी, पंचामृत घेतलं आहे। नैवेद्यासाठी मी वेगळं पाणी घेतलेलं आहे। अक्षता घेतलेल्या आहेत। चंदन, घंटा, माचीस, कापूर, धूप आणि देवघरातील गणेश मूर्ती घेतली आहे। तर एवढं साहित्य मी घेतलं आहे। तुमच्याकडे यापैकी एखादं साहित्य नसेल तरी पण चालेल, फक्त मनोभावे पूजा करावी। तर जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपली जी काही रोजची कामं असतील ती आपल्याला करून घ्यायची आहेत। त्यानंतर आपली रोजची देवपूजा करायची आहे। या देवपूजेबरोबरच आपण बाळकृष्णाची सुद्धा पूजा करायची आहे। पण या दिवशी मध्यरात्री 12 वाजता जन्माची वेळ असते, त्यामुळे यावेळी पण आपण विशेष विधिवत अशी पूजा करायची आहे। पण सकाळी पण तुम्ही साधी सोपी पूजा करू शकता। शुभ मुहूर्तावर केलेली पूजा देवाला अतिप्रिय असते आणि ती शुभही मानली जाते। ज्या ठिकाणी आपल्याला पूजा मांडायची आहे तिथली जागा स्वच्छ करून तिथे पाट किंवा चौरंग मांडायचा। त्यावरती नवीन किंवा शक्य असेल तर पिवळे वस्त्र टाकावे। तर या ठिकाणी मी अशी पूजेची तयारी करून घेतली आहे। सर्वात आधी आपण अक्षता तयार करून घेतल्या। एका वाटीमध्ये थोडे तांदूळ घेऊन त्यामध्ये हळदी कुंकू मिसळून आधी आपण अक्षता तयार करून घेतल्या। त्यानंतर आपण दिवा प्रज्वलित करून दिव्याची देखील पूजा करून घ्यायची आहे। दिव्याला हळदी कुंकू, अक्षता, फूल वाहून पूजा करायची, मनोभावे नमस्कार करायचा।
त्यानंतर नेहमीप्रमाणे आपण गणेश पूजन करून घ्यायचं आहे। गणपती बाप्पाशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण मानली जाते। तर एका ताम्हणामध्ये श्री गणेशाची मूर्ती ठेवून त्यावरती शुद्ध पाण्याचा अभिषेक करायचा, पंचामृताचा आणि पुन्हा एकदा पाण्याचा अभिषेक करायचा। ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हणू शकता। त्यानंतर मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून आपल्याला गणपतीची पूजा करायची आहे। तर चौरंगावरती थोड्या अक्षता ठेवून त्यावरती आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे। गणपतीला चंदन, हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे। गणपतीला प्रिय असणाऱ्या दुर्वा अर्पण करायच्या आहेत। गोकुळाष्टमीच्या दिवशी अनेक जण रात्री 12 वाजेपर्यंत व्रत ठेवतात। मंदिरात झाक्या सजवण्यात येतात, देवाला पाळण्यात झोका दिला जातो, अनेक ठिकाणी दहीहंडीचे आयोजन करण्यात येते। गणेश पूजन करून झालं की आपल्याला बाळकृष्णाची पूजा करायची आहे। तर या दिवशी कृष्णाच्या बालरूपाची पूजा केली जाते। तुमच्या देवघरामध्ये जी छोटी कृष्णाची मूर्ती असेल तर त्याच मूर्तीची आपण या दिवशी पूजा करायची आहे। ताम्हणामध्ये फुलांची सजावट करून बाळकृष्णाला आपण स्नान घालायचे आहे। अभिषेक करतेवेळी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम कृष्णाय वासुदेवाय गोविंदाय नमो नमः हा मंत्र म्हणायचा आहे। आपण श्रीकृष्णाला स्वच्छ पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक केला आहे। त्यानंतर आपण चंदनाचा देखील अभिषेक बाळकृष्णाला करायचा आहे। श्रीकृष्णांना चंदन आणि पिवळा रंग अतिशय प्रिय आहे, त्यामुळे मी चंदनाने स्नान घातले आहे। पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने स्नान घालून ती मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे। अभिषेक केलेलं पाणी आपल्याला एका भांड्यामध्ये ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही एखाद्या कुंडीतील झाडाला घालू शकता। रात्री ते पाणी टाकून देऊ नका। मूर्ती स्वच्छ कोरडी करून घेतली की चौरंगावर थोड्या अक्षता ठेवून आपण बाळकृष्णाची स्थापना करायची आहे। बाळकृष्णाला सजवण्यासाठी तुम्ही जे काही घेतलं आहे ते सर्व घालून घ्यायचं आहे। इथे पहा, मी पिवळ्या रंगाचा ड्रेस बाळकृष्णाला घालून घेतला आहे। पिवळा रंग हा भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे, त्यामुळे जास्तीत जास्त या पूजेमध्ये तुम्ही पिवळ्या रंगाचा वापर करा। जसे की बाळकृष्णाला पिवळा ड्रेस, पिवळे वस्त्र, पिवळी फुले, पिवळे चंदन, पिवळी मिठाई अशा पिवळ्या रंगाचा वापर तुम्ही जास्त करा, त्यामुळे भगवान श्रीकृष्ण आपल्यावरती प्रसन्न होतील। तर जे काही अलंकार, आभूषणे, मुकुट, मोरपीस, बासरी हे सर्व घालून घेतलेलं आहे आणि मग आता आपल्याला बाळकृष्णाची पूजा करायची आहे। या दिवशी बाळकृष्णाचा साजशृंगार करायचा आहे। बाळकृष्णाला जेवढे छान सजवता येईल तेवढे छान सजवायचे आहे। कृष्णाला सजवण्यासाठीचे साहित्य या दिवसामध्ये तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळून जाईल। इथे बघा, अशा प्रकारे छान सजवून बाळकृष्णाला चंदनाचा टिळा लावला आहे। तुळशीपत्र आणि पिवळी फुले अर्पण केली आहेत। तुळशीपत्र आणि पिवळी फुले कृष्णाला अतिप्रिय आहेत। त्यानंतर पूजेमध्ये आपण इतर कोणती मूर्ती किंवा गायवासरू ठेवले असतील तर त्यांची देखील आपल्याला पूजा करून घ्यायची आहे। या दिवशी कृष्ण जन्माच्या रात्री कृष्णाची विशेष पूजा करून नंतर कृष्णाला पाळण्यात ठेवून झोका द्यायचा आहे। पण त्यापूर्वी आपण बाळकृष्णासाठी छान असा पाळणा सजवायचा आहे, त्यांच्यासाठी फुलांचं आसन करायचं आहे आणि त्यानंतर छोटा बाळकृष्ण आपल्याला हळूवारपणे अलगद उचलून त्या पाळण्यामध्ये ठेवायचा आहे। आपल्या देवघरात जो छोटा बाळकृष्ण असतो या मूर्तीच्या पूजेला या दिवशी जास्त महत्त्व असते। कृष्णाला पाळण्यात ठेवल्यानंतर आपण नैवेद्य अर्पण करणार आहोत। या दिवशी कृष्णाला 56 प्रकारचे पदार्थ दाखवले जातात, भोग चढवला जातो। तर या ठिकाणी मी मिठाई, गोपाळकाला करून घेतला आहे। लोणी कृष्णाला खूप आवडतं। खडीसाखर, बदाम, फळे घेतले आहेत आणि प्रत्येक नैवेद्यावरती तुळशीपत्र ठेवायला मात्र विसरायचं नाही। ते तुळशीपत्र तुम्ही आधीच तोडून ठेवू शकता, रात्री तोडू नका। या दिवशी तुळशीपत्राला खूप जास्त महत्त्व असते। बघा, मी नैवेद्यासाठी जे पाणी घेतलं आहे त्यामध्ये सुद्धा तुळशीपत्र टाकलं आहे। आपण प्रत्येक पदार्थावरती तुळशीपत्र ठेवायचं आहे। भगवान श्रीकृष्णांना आपण तुळशीपत्र अर्पण करायचं आहे। नैवेद्य दाखवताना ओम नमो भगवते वासुदेवाय भगवान श्रीकृष्णाय नमः नैवेद्यम समर्पयामी असे म्हणत नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं आहे। मध्ये पाणीयम समर्पयामी। भगवान विष्णू असतील, श्रीकृष्ण असतील, नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवल्याशिवाय ते नैवेद्य ग्रहण करत नाही असं म्हणतात। शेवटी आपल्याला धूपदीप ओवाळायचा आहे। त्यानंतर आपल्याला जो येईल तो पाळणा म्हणायचा आहे आणि झोका द्यायचा आहे। तुम्हाला जर पाळणा म्हणता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती लावून पण पाळणा हलवू शकता। पहिल्या दिवशी जन्मले बाळ, कळस सोन्याचा देते डहाळ, कृष्ण जन्मला कंसाचा काळ, जो बाळा जो जो रे जो, कृष्ण जन्मला कंसाचा काळ, जो बाळा जो जो रे जो।
दुसऱ्या दिवशी दुसरा रंग, रूप सावळे गोरस रंग, जसा झळकतो आरशाचा भिंग, जो बाळा जो जो रे जो, जसा झळकतो आरशाचा भिंग, जो बाळा जो जो रे जो. तर अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण पाळणा म्हणू शकता किंवा मोबाईलवरती लावून पण पाळणा देऊ शकता. पाळणा झाल्यावर आपण बाळकृष्णाची आरती करायची आहे, घंटानाद करायचा आहे. रात्री पूजा करून झाल्यानंतर आपण कृष्णाला मंत्रपुष्पांजली अर्पण करत असतो. तर ओंजळीमध्ये फुले घेऊन ती कृष्णाच्या चरणी वाहावीत आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी गोपाळकाला आहे त्या दिवशी पंचोपचारे पूजा करून मग आपल्याला याची उत्तर पूजा करायची असते. श्रीकृष्णाला महानैवेद्य अर्पण करायचा असतो. तर नैवेद्य म्हणून आपण गोपाळकाला करायचा असतो, जो श्रीकृष्णाला अतिशय प्रिय आहे. जर तुम्ही ही पूजा घरीच करणार असाल तर घरातील सर्वांनी मिळून सहपरिवार सहकुटुंब ही पूजा करायची आहे आणि घरातील सर्व महिलांनी मिळून पाळणा हलवायचा आहे. यामुळे आपल्याला भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने सुख समृद्धी प्राप्त होते, आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात आणि त्यांना मोक्षप्राप्ती होते असं म्हणतात. त्यामुळे येत्या जन्माष्टमीला तुम्ही अशा प्रकारे घरच्या घरी पूजा नक्कीच करा. यामुळे तुम्हाला भगवान श्रीकृष्णांचा आशीर्वाद मिळेल. तर आजची ही पूजा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.